Welcome students to Deha Prakashan Academy. My name is Sumita. Today we are learning first standard third and our unit is 4. ठीक है, सब्जेक्ट आहे इंग्लिश. चला तर मग आता इकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. काय आहे लेसनचं नाव? द 3 लिटिल किटन्स. हे काय आहे लेसनचं नाव आहे. आता ऐकायचं आहे आणि सविनय म्हणा म्हणजे सिंग अँड ऍक्ट. ओके. आता 3 little kittens lost their winters and they began to cry. Kittens, oh mother, dear, we much fear. We have lost our winters. Okay, my म्हणजे काय? Winters म्हणजे काय? म्हणजे काय? तर food. Okay, you naughty kittens lost my winters. Then you shall give no pie. Meow meow meow. No, you shall have no pie. Meow meow meow. म्हणजे काय? तर ते meow meow करत आहे. पुढे काय आहे? 3 little kittens found their mittens and they began to cry. Oh my dear, see here, we have found our mittens. Oh my. The cat काय म्हणते? Put on your mittens, you silly kittens, and you may have some pie. Pure. Now you may taste the pie. Pure. म्हणजे काय? तर हे ते काय करतात? हरवतात पहिले आणि परत शोधून काढतात. ठीक आहे. अशा प्रकारे होते मांजरांची गोष्ट. पुढे काय आहे? रीड द फॉलोइंग वर्ड्स अलाउड. खालील शब्द मोठ्याने वाचा. लिटिल किटन मिटन. पुढे डियर फियर माय क्राय ट्राय. पुट पुश पुल. 3 ट्री फ्री. आता लक्ष देऊन ऐका आणि पहिले अक्षर लिहा. वी व्हील फियर हॅव बाय 3 दे शॅल दे यू. आता इकडे काय आहे? पहिले डब्ल्यू मग व्ही एफ हॅव मधला एच मग पी टी परत टी मग एस टी यू. बरोबर. अशा प्रकारे हे पहिले आपण घेतलेले आहे. आता नेक्स्ट काय आहे बघा. आय लिव्ह इन जंगल. आय एम क्लेवर. माय नेम बिगेन विथ एफ. हू आय एम? दॅट इज फॉक्स. म्हणजे काय? आय लिव्ह इन जंगल म्हणजे काय? मी जंगलात राहतो. आय एम क्लेवर. मी हुशार आहे. माय नेम बिगिन्स विथ एफ. माझ्या नावाची सुरुवात एफ या अक्षराने होते. सांगा बरं कोण मी? तर तो आहे फॉक्स. ठीक आहे. यू ओपन युअर माउथ टू डू इट. यू शो यू स्लीपी. व्हॉट दॅट इज यॉन. यॉन म्हणजे जांभळी. आय फ्लाय बट आय एम नॉट अ बर्ड. आय हॅव अ टेल बट आय एम नॉट अ एनिमल. देयर इज अ टी इन माय नेम. हू आय एम म्हणजे काय? मी उडू शकतो पण मी पक्षी नाही. मी आता शेपटी आहे पण मी प्राणी नाही. मग असं कोण आहे? माझ्या नावामध्ये टी आहे. माझं नाव टी पासून सुरू होत नाही पण माझं नाव टी आहे. तर तो शब्द कोणता आहे? टी आय टी. टी आला याच्यामध्ये. बरोबर. चला. माय नेम बिगिन्स विथ झेड. आय राइम्स विथ 0. दॅट इज व्हॉट? हू आय एम rhymes with Z and who rhymes with hero. That is ZERO 0. ठीक है. I look like a horse. I have a black and white stripe. Who I am? That is zebra. ठीक है. Next बघूया. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z. ठीक है. काय आहे? A for apple, B for ball, C for cat, D for dog, E for elephant, F for fish, G for grapes, H for house,
I for ice cream, J for joker, K for kite, L for leaf, M for mango, N for nest, O for orange, P for parrot, Q for question or queen, or R for rabbit, S for sun, T for tiger, U for umbrella, V for violin किंवा van, W for watch, X for box, X मध्ये बॉक्स मध्ये X येतो बरोबर किंवा Xerox, Y for yak, Z for zebra. ठीक आहे. आता आपण इथे ABCD कसं आहे ते बघणार आहे. असं आणि असं लाईन ड्रॉ करून त्यामध्ये एक रेष दिली की तो A, एक सरळ लाईन, एक असा गोल आणि असा गोल तो B, असा फक्त कर तो आहे C, एक सरळ लाईन एक अर्धा गोल तो आहे D, एक आडवी लाईन एक उभी लाईन परत आडवी लाईन परत आडवी लाईन तो आहे E, एक आडवी लाईन एक उभी लाईन परत आडवी लाईन काय F, G असा गोल एक लाईन आणि अशी खरी लाईन तो म्हणजे G, H जशी मध्ये लाईन तो H, आडवी लाईन एक उभी लाईन एक आडवी लाईन I, आडवी लाईन परत एक लाईन त्याला छोटासा कर तो J, एक सरळ लाईन एक अशी लाईन एक अशी लाईन काय K, एक सरळ लाईन एक आडवी लाईन L, पुढे काय आहे एक अशी लाईन तिरकी लाईन परत सरळ लाईन तो काय आहे M, परत एक सरळ लाईन एक तिरकी लाईन एक सरळ लाईन काय झाला L, फक्त असा गोल O, एक सरळ लाईन एक अशी लाईन काय P, एक गोल परत एक आडवी अशी मध्ये पोट फोडायचा आहे त्याचा तो काय झाला Q, एक सरळ लाईन एक असा गोल एक असा सरळ लाईन ला तिरकी लाईन जोडली की काय R, एक असा आणि असा काय S, एक स्ट्रोक असा T, असा अर्धा गोल म्हणजे U, एक आडवी लाईन एक आडवी लाईन V, एक आडवी आडवी उभी ही आहे W, क्रॉस मध्ये X, एक असा V काढायचा आणि खाली शेपटी काढायचा तो Y, आणि एक आडवी लाईन एक तिरकी लाईन आणि एक अशी लाईन परत आडवी लाईन तो काय झाला Z, Z फॉर झेब्रा बरोबर झालेलं आहे. आता पुढचं काय आहे लिसन केअरफुली अँड लर्न टू मेक लेटर्स कार्ड्स. आता काय करायचं लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि अक्षरांची कार्ड बनवायला शिका. ठीक आहे. एक पेपर घ्यायचा आहे त्यावरती काय करायचं आहे ABCD चं अक्षर द्यायचं आहे. आता टीचर काय म्हणते मनीष कम हियर हँड आउट युअर कार्ड्स टू एव्हरीवन. आता काय एक कार्ड आहे सगळ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट कर. डिड ऑल गेट द कार्ड? येस. आता सगळ्यांना कार्ड मिळाली का? बरोबर मिळाली. नाउ लिसन केअरफुली. आय विल से द नेम ऑफ अ लेटर अँड राईट ऑन द बोर्ड. यू हॅव टू राईट द लेटर ऑन युअर कार्ड. रेडी? चला. आता मी जर इकडे एखादा शब्द अल्फाबेट मध्ये एखादा सांगत आहे त्याचं तुम्हाला अक्षर हे लिहायचं आहे. कशावर? त्या कार्डवरती. आता सपोज मी सांगितलं बी. मी इथे काय लिहिलं आहे? बी लिहिलेला आहे. तुम्ही सुद्धा त्या कार्डवरती काय लिहायचं आहे? बी लिहायचा आहे. पुढे सपोज मी सांगितलं झेड. झेड लिहायचा आहे. पुढे एच. ठीक आहे. नंतर आय. बरोबर. नंतर डी. मग ए. अशा प्रकारे जे सांगेल जे मी फळ्यावर लिहिल ते तुम्हाला कार्डवरती लिहायचं आहे. अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी आहे. आता नेक्स्ट बघूया काय आहे बरं. लिसन केअरफुली अँड लर्न टू प्ले विथ द फॉलोइंग गेम विथ लेटर कार्ड्स. पुढे काय आहे लक्ष देऊन ऐका. अक्षर कार्डावरचे खाली खेळ खेळायला शिका. आता बघा हे सगळे असे वर्ड्स जे आहेत ते सगळ्यांनी लिहिलेले आहेत कार्ड्स वरती. आता मी जे अक्षर म्हणेल ते कार्ड वरती करायचं आहे. सपोज मी म्हटली एन तर तुम्ही काय करायचं एन ज्या कार्डवर लिहिलं आहे ते कार्ड वरती दाखवायचं आहे हातामध्ये असं.
बरोबर. नेक्स्ट सपोज आपण डी, तर डी दिलेलं कार्ड आहे का दाखवायचं आहे. मग ए दिलेला आहे का, येस, ए वाला दाखवायचं आहे. परत नंतर काय आहे आय वाला, आय दिलेला कार्ड, चला आय वाला पण दाखवायचा आहे. अशा प्रकारे हे नेक्स्ट गेम आहे. ठीक आहे. आता सपोज लुक ॲट द कार्ड, शो मॅचिंग कार्ड. हा पहिला, हा दुसरा गेम झाला बरोबर. तिसरा गेम काय आहे, लुक ॲट दिस कॅपिटल लेटर, शो द स्मॉल लेटर. आता असं गेम मध्ये ए टू झेड सगळे स्मॉल लेटर कॅपिटल लेटर सगळे लिहिलेले आहे. आता अशामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, लुक ॲट द कॅपिटल लेटर. मी बोर्डवर कॅपिटल लेटर लिहिणार आहे. सपोज मी आय कॅपिटल मधला लिहिला, तुम्ही स्मॉल आय मला कॅपिटल च्या ऐवजी स्मॉल आय हा दाखवायचा आहे. बरोबर. नेक्स्ट काय आहे, लुक ॲट द स्मॉल लेटर, शो द कॅपिटल लेटर. काय, आता मी सपोज छोटा आय लिहिला, तुम्हाला मोठा आय शोधून दाखवायचा आहे. हा चौथा गेम. आणि फ्रॉम पेअर्स, लिसन केअरफुली अँड फॉर्म द वर्ड्स युजिंग युअर कार्ड. फॉर एक्झाम्पल AIM, पिल, रोज, मदर, फादर. आता ही आपली जेवढी पण चित्र आहे त्यातले तुम्हाला शब्द करायचे आहे, जसं की I, am, and, will, name, rose, mother, father. नंतर सहावा गेम काय आहे, फ्रॉम पेअर्स, फ्रॉम फोर नेम यू चॉईस युजिंग युअर कार्ड. बरोबर. फ्रॉम पेअर्स ट्राय टू फॉर्म सेंटेन्स युजिंग युअर कार्ड. मग वाक्य बनवायची आहे. ठीक आहे. आता पुढचं काय आहे, लिसन, रिपीट अँड सिंग. मिक्स अ पॅनकेक, स्टर अ पॅनकेक, put it in the pan, fry a pancake, toast a pancake, catch it if you can. Pancake म्हणजे काय, तर केक असतो एक प्रकारचा जो पॅन मध्ये बनवतो. आता हे बघा इकडे पॅन आहे, याच्यामध्ये केक बनवलेला आहे. स्टर अ पॅनकेक म्हणजे काय, सो गोल फिरवायचं आहे. पॉप द पॅनकेक म्हणजे काय, असं पलटी मारायची आहे. फ्राय पॅनकेक म्हणजे काय, भाजायचा आहे. टोस्ट पॅनकेक परत कडक करायचा आहे. कॅच इट इफ यू कॅन म्हणजे असं परत झेलून पकडून दाखवायचं आहे. ठीक आहे. पुढची ऍक्टिव्हिटी काय आहे, लिसन, रिपीट अँड प्रेझेंट द रेसिपी. आता इथे रेसिपी दाखवली आहे. पील अ बनाना म्हणजे काय, बनाना साल असतं ते काढायचं आहे, त्याला काय म्हणतात, पील द बनाना. पुट द पील अँड डस्टबिन म्हणजे काय, म्हणजे काय जे साल आहे ते डस्टबिन मध्ये टाकायचं आहे. ओके. डोंट फॉरगेट दिस स्टेप. केळीचे साल हे डस्टबिन मध्ये टाकायचं आहे. कट द बनाना इनटू पीसेस. बनाना कट करायचा आहे. ऍड अ स्पूनफुल ऑफ शुगर. एक चमचा साखर टाकायची आहे. pour some milk on it म्हणजे काय, दूध घालायचं आहे. stir it well, स्पून, आणि स्पूनने त्याला छानपैकी मिक्स करायचं आहे. eat it up म्हणजे काय, आता हे केळीचं शिकरण झालेलं आहे ते तुम्हाला खायचं आहे. नेक्स्ट काय आहे बघा, लिसन, रिपीट द वर्ड आफ्टर मी. दे आर ऍक्शन वर्ड. एक आणि शब्द माझ्या पाठोपाठ म्हणा. ऍक्शन वर्ड आहे. ब्लो, ब्रेक, बाइट, कॉल, कॅच. क्लीन, क्लाइंब, क्लोज, कुक, कट. कट, ड्रॉप, ड्राइव, ईट, फिल. फाइंड, फिनिश, फोल्ड, गेट, गिव. ग्रो, हेल्प, होल्ड, लिफ्ट, रोज. पुढे मेक, मीट, मूव, ओपन, पेंट. पिल, पिक, पुल, पुश, पुट. रीड, राइट, रब, सील, शेक. शेअर, शो, स्मेल, स्टार्ट, स्टॉप. टॉक, थ्रो, वॉश, वाइट, राइट. आता नेम द अबाउट पिक्चर्स. यामध्ये जे आहेत बाय, पिल, वॉश, सेल, ईट, कट. आता ईट, बाय ऍपल म्हणजे काय, ऍपल विकत घ्यायचा आहे. पील म्हणजे सोलायचा आहे. ऍपल, पील. ऍपल, वॉश. सेल, विकायचा आहे. ईट म्हणजे खायचं आहे. कट म्हणजे कट करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे द सन अँड द विंड वेर फ्रेंड्स म्हणजे काय, हवा आणि सूर्य हे मित्र आहेत. बट द विंड वॉज नॉटी. बट विंड म्हणजे काय, हवा ही नॉटी आहे.
He blew the he toasted and he rushed through the trees and gardens and house. He scattered things where there they twisted the sun. So what I can do, I am stronger than you. I don't think so, said the sun. Yes, I am. No, you are not. Yes, I am, said the wind. काय असतं? विंड आणि सूर्य. सूर्य आणि हवा हे फ्रेंड्स आहेत. पण हवा ही काय आहे? नॉटी आहे. ती म्हणते मी तुझ्यापेक्षा स्ट्रॉंग आहे का? कारण मी इकडून तिकडून झाडांमधून गार्डन मधून आणि बिल्डिंगमधून पास होऊ शकते फास्ट. सूर्य म्हणतो की नाही, तू स्ट्रॉंग नाहीयेस, मी स्ट्रॉंग आहे. आता look at the man, he in the man on the farm. There is a blanket around his shoulder. I will make him throw it away. Let us, said the sun. Then the wind started blowing. He blow and blow. मग काय होतं? He blew hard, but the man did not throw the blanket away. And windy, so the man and roped the blanket through around his shoulder. The sun smiled and said the wind, now watch this. The sun begins to get hot. He becomes very, very hot. Oh, said the man, now it's too hot. He took out the blanket and threw it in the corner. Now tell me, who is stronger, the sun or the wind? आता बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे? माणूस असतो, तो शेतामध्ये बसलेला असतो. मग काय होतं? तो त्याच्या खांद्यावरती किंवा असं ब्लँकेट घेऊन बसलेला असतो. मग हवा काय करते? जोरात वाहते, इतकी जोरात वाहते की तो माणूस अजून तो ब्लँकेट गुंडाळून घेतो, पण तो त्याला खाली फेकून देत नाही. मग आता सूर्य म्हणतो थांब, आता मी बघतो कसं तो काय पुढची ऍक्शन घेतो. तर सूर्य हा खूप तापतो. खूप गरम झाल्यामुळे तो माणूस तो ब्लँकेट साईडला काढून ठेवतो. मला तुम्हीच सांगा, सूर्य स्ट्रॉंग आहे का विंड? कोण स्ट्रॉंग आहे? सांगा बरं, कोण स्ट्रॉंग आहे? चला नेक्स्ट पॉइंट बघूया. व्हॉट डज डॉगी से? इट इज हॉट. डॉग काय म्हणत आहे? इट इज हॉट म्हणजे काय? गरम होत आहे. इट इज कोल्ड, थंडी वाजत आहे. इट इज विंडी म्हणजे काय? खूप हवा सुटलेली आहे. इट्स रेनिंग म्हणजे काय? पाऊस येत आहे. इट्स नाईट वॉर्म अँड इट इज अ नाईस अँड वॉर्म म्हणजे काय? हे उबदार वातावरण आहे. इट्स नाईस अँड कूल म्हणजे हे थंड वातावरण आहे. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट बघूया मोटोज. रीड द नेम मोटो अँड इच रीड विथ an act and people are saying. आता बघा, we like help animals, we care for all animals. म्हणजे काय? ही जी माणसं आहेत त्यांना काय आवडतं? प्राणी आवडतात. प्राण्यांना मदत करायला आवडते आणि त्यांची काळजी घ्यायला सुद्धा आवडते. आता नेक्स्ट काय आहे? I like to read, I like to learn. हे स्टुडंट्स आहेत, त्यांना काय आवडतं? रीड म्हणजे वाचायला आणि शिकायला आवडतं. बुक्स टीच अस मेनी थिंग्स म्हणजे काय? पुस्तके आपल्याला खूप काही गोष्टी शिकवत असतात. वी केअर फॉर प्लांट्स, वी हेल्प टू ग्रो प्लांट्स म्हणजे काय? आम्हाला झाडे आवडतात आणि आम्ही झाडे लावतो आणि त्यांना वाढवतो सुद्धा. पुढे eat well, sleep well, exercise every day, keep your body fit and fine. म्हणजे काय? चांगले खा, चांगले राहा, रोज व्यायाम करा आणि तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवा. पुढे read the following mottos, message, keep them in a good handwriting, put them in a proper places. ठीक आहे. be kind to animals म्हणजे काय? प्राण्यांना दयाळू भाव दाखवा. be polite म्हणजे नम्रता आपल्या अंगी असावी. never tell lies म्हणजे खोटं बोलू नये. save water, waste not, want not म्हणजे काय? वाया घालवू नका. truth खरे बोला. please turn off the tap. keep this place clean. honesty, save electricity. ठीक आहे. वीज वाचवा म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटी सेव्ह करा. listen. आता हे जे आहे हे युनिट 5 आहे बरोबर, की आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ठीक आहे स्टुडंट्स, थँक्यू सो मच.